नमस्कार. गेल्या एपिसोडमध्ये आपण बेळगावचे आर्टिस्ट शिरीष देशपांडे यांना भेटलो होतो आणि त्यांनी त्यांच्या कला प्रवासाबद्दल आपल्याला जी काही माहिती दिली ती थोडक्यात असं म्हणता येईल की त्यांच्या एकूण कला प्रवासाची अर्धीच माहिती होती. म्हणजे त्यांनी सुरुवात जी केली कमर्शियल आर्टिस्ट म्हणून आणि त्या क्षेत्रात त्यांनी केलेलं जे काम त्याबद्दल आपण मागच्या वेळेस बोललो. पण शिरीष देशपांडे यांनी फाईन आर्ट्स म्हणजे पेंटिंग्स या क्षेत्रातही बरंच काम केलेलं आहे आणि ते फक्त ॲक्रेलिक्स मध्येच नाही तर बॉल पेन या माध्यमातून पण त्यांनी खूप चित्र आणि सुंदर चित्र अशी बनवलेली आहेत आणि मला नक्की खात्री आहे की ती खूपच इंटरेस्टिंग माहिती असणार आहे. कारण बॉलपेन हे माध्यम वापरून कलर मिक्सिंग म्हणजे त्यांनी लँडस्केप्सच नाहीत तर पोर्ट्रेट्स आणि कॉम्पोजिशन असे तिन्ही प्रकार हाताळलेले आहेत बॉलपेन या माध्यमातून. आणि ते किती कठीण असेल असं मला राहून राहून वाटतं. सो आपण त्यांच्याकडनं ही माहिती घेऊया की त्यांना हे का करावंसं वाटलं, कधी करावंसं वाटलं. तर आजचा आपला हा एपिसोड त्यांच्या बॉलपेन चित्रांबद्दलच आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करू इच्छिते की माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स द्या आणि हा एपिसोड पूर्ण बघा. ह्याच्या आधीचाही बघा नसेल बघितल्यास. तर चला आपण आता आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि शिरीषजींचं स्वागत करूया. नमस्कार. गेल्या नमस्कार. मध्ये आपण शिरीषजींना भेटलोच होतो आणि त्यांच्या अप्लाइड आर्ट्सच्या प्रवासाबद्दल ऐकलं त्यांच्याकडनं. पण त्यांची पेंटिंग्स ॲक्रेलिक्स आणि बॉलपेन हे दोन्ही माध्यमातली पेंटिंग्स आपल्याला माहिती आहेत. तर आज आपण त्यांना विचारूया की अप्लाइड आर्टच्या तुमच्या कला प्रवासातून तुम्हाला केव्हा आणि का फाईन आर्ट्स कडे वळावंसं वाटलं. तर शिरीष जी तुमचं खूप खूप स्वागत आहे या आमच्या आर्ट चॅट शो मध्ये. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मला असं वाटतं की हा एक मोठा टर्निंग पॉइंटच होता. कारण जेव्हा मी फाईन आर्टचा विचार केला आणि मी पहिलं चित्र माझं असं एक स्वतःचं असं चित्र ज्यावेळेला काढलं, कारण अप्लाइड आर्ट ही दुसऱ्यांसाठी आपण करतो की दुसऱ्यांची काहीतरी रिक्वायरमेंट आहे म्हणून आपण काहीतरी चित्र निर्मिती करतो. पण आपल्या म्हणजे ज्याला आपण स्वचित्र निर्मिती ज्याला आपण म्हणू की आपलाच एखादा आपल्या स्फूर्तीने स्वतःचा विषय घेऊन आपण जेव्हा करतो तर तो विषय खूप वेगळा आहे. आणखीन तो करायची सुरुवात माझी झाली म्हणजे मला असं वाटलं की त्याशिवाय पर्याय नाही. कारण तो एकच विषय असा आहे की जो खरंच चॅलेंजिंग आहे आणि खूप आपल्याला आनंद देणार आहे. आणि त्यावेळेला अशी परिस्थिती होती की माझी आता सेकंड इनिंगच म्हणायला हरकत नाही, कारण मी 50 वर्षाचा होतो ऑलरेडी की जिथे मी परत सुरुवात केली. तर हा आणि म्हणजे वयाचा जर का आपण विचार केला, मग मी विचार केला. मला काही जण म्हणाले, माझे काही मित्रमैत्रिणी म्हणाले की शिरीष तू आता 50 वर्षाचा आहेस, आता तू चित्र काढणार यानंतर आणि मग प्रदर्शनं भरवणार, असं सगळे मला बोलले. मग मी त्यांना तेच म्हटलं रवींद्रनाथ टागोरांनी वयाच्या 64व्या वर्षी का 68व्या वर्षी चित्र पहिली काढली आणि त्यानंतर किती सुंदर चित्र निर्मिती त्यांनी केली. तर चित्रकला किंवा कुठलीही कला तिची साधना करण्यासाठी तुम्हाला काही वयाचं बंधन नाहीये किंवा काहीच नाही. उलट तुम्हाला आनंद देणारीच ती गोष्ट आहे आणि जी जेणेकरून तुम्ही तो आनंद दुसऱ्यांनाही देऊ शकता. त्यामुळे मी असा विचार केला की आता बरचसं काम मी लोकांसाठी केलेलं होतंच आणि मी मागच्या आपल्या एपिसोडमध्ये सांगितलं तसं बेळगावचा जो तरुण भारत पेपर आहे त्यांच्यासाठी मी एक कन्सल्टंट म्हणून जात होतो. तर त्यावेळी एक घटना अशी घडली की आपले सुप्रसिद्ध जागतिक कीर्तीचे चित्रकार रवी परांजपे सर
तर त्यांनी आत्मचरित्र लिहिलेलं आहे, ब्रश मायलेज. एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. ते प्रत्येक कलाकारांनी वाचलंच पाहिजे, अगदी असं पुस्तक आहे. आणि ते त्यावेळी मला वाटतं 2007 सालची गोष्ट असावी, 7-8च्या दरम्यानची गोष्ट असावी ही, की ज्यावेळी मी अजूनही फाईन आर्टचा विचार सुद्धा केलेला नव्हता. तर त्यावेळी ते पुस्तक बेळगावच्या तरुण भारतकडे आलं होतं परीक्षण लिहिण्यात त्या पेपरमध्ये. आणि मला पेपरकडून विचारणा झाली की तुम्ही लिहिता का, कारण तुम्ही चित्रकार आहात, चित्र काढता तुम्ही, तर तुम्ही ह्याच्यावरती परीक्षण लिहा. तर मग मी ते पुस्तक 2-3दा वाचून काढलं त्यांचं चरित्र. तर ते इतकं सुंदर चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्यात मला काही गोष्टी त्यांच्या म्हणजे विचार करण्याची पद्धत किंवा आपल्या समोर चॅलेंजेस काय आहेत, ते कशा प्रकारे अप्रोच करावेत, ही जी त्यांची पद्धत आहे ती मला फार आवडली. आणि मला असं वाटतं की त्या पुस्तकाने मला खूप उपयोग झाला त्या पुस्तकाचा, त्यांच्या विचारांचा पुढच्या माझ्या या वाटचालीमध्ये. कारण हा पुढचा जो प्रवास आहे तो एकट्यानेच करायचा होता. तुम्ही स्वतःच ठरवायचं की आज आपण चित्र काढायचं का नाही ते. बरं, चित्र काढायचं असेल तर कुठलं काढायचं, काय काढायचं ते तुमचं तुम्हीच ठरवायचं, हो की विषय नाही. आज आपापलाच ब्रश घेऊन निवडायचा. काम करायचंय, ब्रश घेऊन करायचंय का पेन्सिलनी करायचंय का पेननी करायचंय, तुम्हाला कोणी सांगणार नाही आणि कोणी विचारायला जाणार नाही. तर तुमचं तुम्हालाच ठरवायचं आहे. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला एक खूप उपयोग झाला त्यांच्या पुस्तकाचा, की आपणच आपल्या समोर प्रश्न निर्माण करायचा आणि मग त्याच्या उत्तरासाठी आपण धडपड करून त्याचं उत्तर शोधून काढायचं. ही जी त्यांची एक शैली मला सापडली त्याच्यामध्ये, त्याचा मला खूप उपयोग झाला. आणि मी त्यांना जेव्हा त्यांनी ते परीक्षण वाचलं मी लिहिलेलं, ते म्हणाले की खूप छान लिहिलंयस रे तू. म्हणजे त्यांचाही अप्रोच तोच असावा बहुतेक, असं वाटलं की त्यांनाही पटलं ते बहुतेक. तर छान. मग तिथून मी सुरुवात केली आणि मग मी आपला ऑइल कलर्स किंवा ॲक्रिलिक जे काही माझ्याकडे घरी होते, आईचे जुने रंग होतेच, तर ते घेऊन मी काही चित्र निर्माण केली. पण मला असं वाटतं की एक तर अनेक वर्षांचा खंड पडलेला होता अशा प्रकारचं ब्रश वर्क करून म्हणा किंवा एवढ्या मोठ्या आकारामध्ये काम करून. खूप वर्षांचा खंड पडलेला होता की जे पूर्वी म्हणजे माझ्या ह्या ग्राफिक डिझाईनचा जो व्यवसाय होता त्या व्यवसायाच्या आधी मी करत होतो काम हे सगळं. नंतर मग काही त्या दरम्यान काही होऊ शकलं नाही, 20-22 वर्षांचा खंड पडला. तर मला असं वाटतं की कदाचित त्यामुळे असेल की जो मला रिझल्ट एक मनामध्ये काहीतरी एक आयडियाज होत्या की आपल्याला असं असं काहीतरी करायचं आहे, मिळवायचं आहे, तर त्याच्यातून मला ते मिळत नाहीये असं मला वाटायला लागलं, किंवा आपल्याला कदाचित फार वेळ लागेल ते आत्मसात करायला असंही वाटतं. म्हणून मग मी खूप असं विचारत होतो की आपण काय केलं तर आपल्याला लगेच रिझल्ट मिळू शकेल. खूप विचार चालले होते की हे मीडियम ते मीडियम असे भरपूर माझे विचार चालले होते डोक्यात. पण बॉल पॉइंट पेन कुठेही डोक्यात नव्हतं अजिबात. पण एक गोष्ट अशी आहे की माझ्याकडे नेहमी फ्लेअर नावाची एक कंपनी आहे. तर त्यांचं एक ट्रान्सपरंट अशी बॉडी असलेलं 4 रंगांच्या रिफिल्स असलेलं एक पेन खूप पूर्वीपासून आपल्याकडे मिळतं. तर ते मी पेन नेहमी वापरायचो आणि मला ते खूप आवडायचं. तर मी डायरीमध्ये काही आपल्या नोंदी असतात तर त्याच्यामध्ये लाल रंग, हिरवा रंग, काळा, निळा असे वेगवेगळ्या रंगांमध्ये वेगवेगळे पॉइंट्स मी लिहून ठेवायचो. तर ते पेन माझ्यावर नेहमी असायचं. आणि एक दिवस मला अचानक असं वाटलं की आपण ह्याच्यानी काहीतरी चित्र करून पाहूया असं मला वाटलं. कारण एक तर काय झालं की ग्राफिक डिझाईनच्या व्यवसायामध्ये कॉम्प्युटर्स आल्यापासून म्हणजे साधारणपणे 88 सालापासून ते जवळजवळ 2006-7 म्हणजे ऑलमोस्ट 17-18 वर्ष हातानी काम करणं बंदच झालेलं होतं. सगळं जे काही असेल ते कोरल ड्रॉ किंवा पेज मेकर अशा ह्याच्यातच काम व्हायचं ना. तर त्यामुळे हातानी काम करण्याची इन्स्ट्रुमेंट सुद्धा सगळी जपून बाजूला कपाटाच्या आत गेली ती. त्यामुळे हाताची सवय गेलेली होती सगळी काम करायची. पण मला असं वाटलं की हे पेन घेतल्या घेतल्या जे काही मी पहिलं चित्र काढलं तर ते मला असं वाटतं की मला येतच होतं आधीपासूनच असं मला वाटलं. मी त्या रंगांच्या मिक्सिंगचा किंवा त्या रेंडरिंगची जे स्ट्रोक्स होते तर त्याचा मला काहीही असं वाटलं नाही की आपल्याला काही जमत नाहीये त्याच्यातलं किंवा काही अभ्यास करायचा असं काहीच इझिली वाटलं आलं नाही. ते. अगदी सहज मी ते चित्र केलं. पण ते चित्र करताना कसलीही गडबड न करता फक्त 1 बाय 1 फुटाचं चित्र होतं. मी चांगला 1.5 दिवस त्याच्यासाठी घेतला आणि मस्त आरामात बसून काम केलं. तर ते काम इतकं छान झालं म्हणजे मलाच बरं वाटलं की आपल्याला काहीतरी छान आनंद झाला होता. काहीतरी सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट मिळाला किंवा असं मला वाटलं. मग मी ते आई होती त्यावेळेला माझी, आईला दाखवलं, बायकोला दाखवलं. सगळ्यांनी मला सांगितले की हे फारच छान झालं रे, म्हणजे काहीतरी वेगळंच आहे. तर त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे जे काही एक भाव होते
हम्म. ते पाहून मला खरंच कळलं की इतक्या वर्षांमध्ये पहिलं काहीतरी माझ्या हातून असं झालेलं आहे की जे खरंच दुसऱ्यांना कोणाला आवडलेलं आहे असं वाटलं. हम्म. आणि मग मी काय केलं, मी तिथं गप्प बसलो नाही, कारण मला एक आतून एक उत्स्फूर्तपणे असं वाटायला लागलं की अजूनही आपण काम केलं पाहिजे. हम्म. तर मग मी अजूनही 2-3 चित्र केली. 4-5 चित्र झाल्यानंतर मला हे वाटत होतं की अजूनही बरेच जण असतील काम करणारे अशा प्रकारचं, पण तसं कोणी मला भेटलंच नाही. मग मी काय केलं, मी ती सगळी 4-5 चित्र घेऊन गेलो पुण्याला आणि माझ्या सरांना दाखवली. त्यानंतर माझ्या मित्र-मैत्रिणींना दाखवली चित्र. तर ते सगळेजण मला काय म्हणाले की अरे आम्ही पहिल्यांदाच पाहतोय हे चित्र, बॉलपेननी कधीच पाहिलेलं नाही आम्ही केलेलं चित्र, आणि तू कर, छान व्हायला लागले तुझं काम, असं मला म्हणाले. हम्म. आणि मग मी काम चालू ठेवलं. तर तेवढ्यात माझे पुण्याचे काही मित्र आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत ते, तर ते आले होते बेळगावला आणि त्यांनी चित्र पाहिली. ते भयंकर खुश झाले. ते म्हणाले की शिरीष, पहिलं एक्झिबिशन आमच्यातर्फे आम्ही स्पॉन्सर करणार. वा. आणि त्यांनी चक्क पुण्याला जाऊन दर्पण आर्ट गॅलरी बुक केली माझ्यासाठी. म्हणाले की जुलैच्या तारखा मी घेतलेल्या आहेत आणि तू तयारी कर आता. किती आणि छान. मग तिथून सुरुवात झाली. तिथून जी पण सुरुवात झाली तत्पूर्वी मग मला पहिल्या थोडस ऍक्रेलिक बद्दल तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. ऍक्रेलिक मध्ये जी तुम्ही पेंटिंग सुरुवात त्यांनी केली ना ऍक्रेलिक? हो 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 हो, हा. सुरुवात त्यांनीच केली. मी तर ऍक्रेलिक मध्ये मी थोडंसंच काम केलं, कारण माझ्याकडे आर्टिस्ट ऍक्रेलिक कलर्स वगैरे मी आणलेले नव्हते. आणि माझी आई जे फॅब्रिक पेंटिंग करायची तेच कलर्स होते, आणि त्या कलरने मी काम केलं. आणि मी कोणीतरी मित्रांना, त्यांचं कुणाची तरी वास्तुशांत होती किंवा अशी होती, त्यावेळेला मी असा काही विचार करत नव्हतो की आपण चित्र निर्मिती करून विकली पाहिजेत किंवा असं मोठं काहीतरी आपण मोठे आर्टिस्ट व्हायला पाहिजे, असं काही डोक्यात नव्हतं त्यावेळेला. म्हणजे प्रोफेशनल फाईन आर्टिस्ट हा जो काही कन्सेप्ट आहे, तर त्यात मी कुठेच बसत नव्हतो. तर त्यामुळे मी तसा नाही विचार केला. मी ती चित्र केलेली देऊन टाकली. ऑइलमध्ये सुद्धा काही मी कामं केली, लँडस्केप्स केली होती, ती मित्रांना देऊन टाकली. त्यांना कोणाला तरी पाहिजे होती. आणि माझा हा नवीन अवतार बघून मला दोघा-तिघांनी सांगितलं की अरे आम्हाला एक चित्र करून दे. तर त्याने ती करून दिली. त्यावेळेला मी चित्र तशीच करून दिलेली होती. आणि कारण सगळेच माझ्या दृष्टीने प्रयोगच होते की मी पण शिकतच होतो की आपण काय करायला पाहिजे. पण बरं, मग ते पुन्हा विषय असं काय आहे. होते? ऍबस्ट्रॅक्ट होते का काय? एक्झॅक्टली. मी तेच म्हणणार होतो आता, ओके की ओके. आपण चित्र ज्यावेळेला एकदा अशा प्रकारे स्वतः चित्र काढायची असं एकदा ठरवलं की मग मी पहिलं चित्र काय काढू हा पहिला प्रश्न असतो आपला, होय की नाही? हो. कारण कुठून सुरुवात करायची. तर मग पुण्याला मला एक जण, आमचे एक सर आहेत, ते मला काय म्हणाले की अरे शिरीष, तू लँडस्केप कर ना, लँडस्केप विषय समजायलाही सोपा आहे, लोकांनाही सोपा जातो समजायला, आणि आपल्यालाही फारसा त्रास होत नाही. आणि त्यांचा विचार बरोबर होता तो, कारण लँडस्केप हा काय सगळ्यांना सहज कळणारा विषय आहे. लँडस्केप आणि पोर्ट्रेट ही दोन्ही गोष्टी अशा आहेत की पोर्ट्रेट तर व्यक्ती रेखाच असते त्याच्यामध्ये, त्यामुळे त्या व्यक्तीला ओळखणारी तरी पसंत करतातच. पण शिवाय आपल्याला सुद्धा एक आनंद मिळू शकतो, एक निर्मितीचा आनंद त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा मिळतो, एवढं मात्र निश्चित. पण मग मी काय केलं, मी तिथंच फक्त थांबलो नाही, आणि मी खूप ऍबस्ट्रॅक्ट कॉम्पोजिशन्सही केली. सगळ्या प्रकारची चित्र मी बॉलपेन मध्ये सुद्धा करून पाहिली. कारण तो एक असा प्रवास होता की ज्याच्यामध्ये बॉलपेनच्या पॉसिबिलिटीज काय आहे हे मला सतत अभ्यासाचा विषय असायचा. की आपण रेंडरिंग समजा असं करून पाहिलं तर काय होईल, तसं करून पाहिलं तर काय होईल. एक्झॅक्टली, सगळे एक्सपेरिमेंट्स होते, कारण माझ्यासमोर रेफरन्स कुणाचाच नव्हता की कुणाचं तरी मला काहीतरी पाहायला मिळेल चांगलं आणि आपण ती उंची गाठायचा प्रयत्न करता येईल असं काहीच नव्हतं. तर ती उंची सुद्धा मग माझी मलाच निर्माण करायला लागली त्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये. आणि अशा प्रकारे पहिलं प्रदर्शन माझं ठरलं पुण्यामध्ये, दर्पण आर्ट गॅलरी. आणि मग तिथे प्रदर्शन सुरू झालं आणि पुणेकरांचा खूप चांगला प्रतिसाद मला मिळाला. म्हणजे प्रत्येक जण 4-4, 5-5 वेळा येऊन गेलेत आणि प्रत्येक वेळी आपल्या नवीन मित्राला, मैत्रिणींना घेऊन यायचे, त्यांचे अभिप्राय सगळ्यांचे, आणि अतिशय सुंदर. आणि त्यावेळेला माझे जे बंधू होते तिथे, काही माझे मावस भाऊ, मामे भाऊ तिथे पुण्यात राहणारे आहेत, तर त्यांनी स्वतः सुद्धा चित्र विकत घेतली माझी. त्यापैकी माझा एक मावस भाऊ मला म्हणाला की शिरीष दादा, तू बॉलपेनला अशा उंचीवर नेऊन ठेवलंयस की मी आजपासून बॉलपेन वापरणं बंद करणार, माझी लायकीच नाही असं मला वाटतंय. असं अशा प्रकारे तो प्रवास सुरू झाला. तर माझ्या पहिल्या प्रदर्शनामध्येच मी, माझे त्याचे एक मित्र होते, त्यांचं सुद्धा मी एक पोर्ट्रेट करून त्या प्रदर्शनात ठेवलं होतं. अर्थात त्याचं रेंडरिंग थोडं वेगळ्या प्रकारे होतं, इतकं अगदी रिअलिस्टिक केलेलं नव्हतं, पण छान होतं ते सुद्धा.
तर ते करत असताना मला असं वाटलं की पोर्ट्रेचर सुद्धा इतकं छान होऊ शकते, तर आपण का करू नयेत अजून. आणि मग आपण ही जी मागे पाहतोय चित्र ही, तर ही त्यापैकीच नंतर केलेली आता हल्लीच्या काही सगळी काळातली चित्र आहेत. बॉलपेन आहेत. ही सगळी बॉलपेननीच केलेली चित्र वा, आहेत सगळी. तर खूपच हे छान. श्रीपंत महाराज, पंत बाळेकुंद्रीचे श्रीपंत महाराज आहेत. हा, त्यानंतर हे के.बी. कुलकर्णी म्हणून खूप मोठे कलाकार होऊन गेले बेळगावचे आमच्या. हो, हो. तर त्यांचं हे पोर्ट्रेट आहे. आणि हे जे आहे हे रामभाऊ विजापुरे म्हणून हार्मोनियम वादक होते आपल्या अच्छा. आधीच्या जनरेशनचे. हे बर. सुद्धा खूप कीर्तिवान कलाकार होते ते पण. तर अशी काही करायचा चान्स मिळाला मला आणखीन, ती मी केलेली आहे चित्र अशी. छान, खूपच अगदी लाईफ आहेत ती. म्हणजे थँक्यू. जे काय फोटो बघितलेले आहेत ते अगदी हो. सेम असं आहे. तर आणि त्यात माझा एक प्रोसेस आहे छोटासा असा, की ओके. मी काय करतो की व्यक्तिरेखेचा आधी अभ्यास करतो. हम्म, साधारणपणे एक 15-20 दिवस शक्य झालं तर त्यांचे वेगवेगळे फोटोज गोळा करून, हम्म, वेगवेगळ्या मूड मधले फोटोज गोळा करून. हम्म, आणि समजा व्यक्ती माहितीची असेल तर मग काही प्रश्न येत नाही, कारण आपल्याला ती व्यक्ती कशी हसते किंवा हम्म, त्यांच्या डोळ्यातले मिश्किल भाव असतील किंवा काही जे असेल एक्सप्रेशन हम्म, आपल्याला माहिती असते. हम्म. पण अदरवाईज आपल्याला समजा व्यक्तीची ओळख नसेल, माहिती असेल. नसेल, तर मग जास्त फोटोज घेऊन त्याच्यावरून मी एक अंदाज बांधतो की पर्सनॅलिटी कशी असेल ती. ओके. आणि मग त्या पर्सनॅलिटीशी संवाद साधत साधतच मी ते चित्र निर्मिती होते. तर तो एक खूप आनंददायी अनुभव आहे की त्या डोळ्यांमध्ये ते भाव येणं किंवा हो. संपूर्ण चेहऱ्यावरती ते एक एक्सप्रेशन आपण देता येणं, जिवंतपणा आणता येणं खूप चॅलेंजिंग आहे, पण खूप इंटरेस्टिंग आहे. चॅलेंजिंग का आहे, तर त्याच्यामध्ये चुका केल्या तर अजिबातच चालत नाहीत, की जरी करताच चूक येत आपली नाही. झाली हम्म, किंवा थोडं डार्क झालं तर काही करू शकत नाही आपण. त्यामुळे न चुकता करण्यासाठी हम्म. हळूहळू स्टेप बाय स्टेप हा, जायला पाहिजे त्याच्यामध्ये. खूप असं करायला केअरफुली पाहिजे. रंग चूज हम्म, करावे हम्म. लागत असते. हो, 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 हो. पण याच्यात सगळे रंग मिळतात बॉलपेन मध्ये? नाही. बॉलपेन मध्ये पूर्वी तरी फक्त 4च रंग मिळायचे. पण हम्म, आता आपल्याकडे 10 रंगांचे सेट मिळतात. हा, आणि 10 रंगांच्या सेटमध्ये जरी ते फिक्स्ड कलर्स असले, म्हणजे आता कसं होतं की 2 कंपन्यांच्या जे 10-10 रंगांचे सेट असतील, हम्म, तर एकामध्ये 2 ग्रीन रेशो. मिळत असतील, पण हम्म, एका दुसऱ्या कंपनीमध्ये 2 ब्लू वेगळे-वेगळे मिळतात. हम्म. अशी वेगळी-वेगळी कॉम्बिनेशन्स मिळतात. अच्छा. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की आपल्या रंगांमध्ये आपण जे रंग वापरतो इतर मीडियम मधले, तर हम्म, आपल्याला क्रिम्सन रेड मिळू शकतो किंवा हम्म, लेमन येलो मिळू शकतो, हम्म, अल्ट्रामरीन ब्लू मिळू शकतो. ही नावं आहेत हम्म. आणि त्या नावाचा रंग तोच रंग त्याच्यामध्ये असतोय. असतो. तर पेनामध्ये तसं नाहीये. नाहीये. पेनामध्ये त्या रंगांना नावं नाहीयेत. मग त्यामुळे ते प्रत्येक कंपनीचा रेड कलर वेगळा असतो, प्रत्येक कंपनीचा अ, ग्रीन वेगळा असतो, असं होतं. पण सगळं तसं जरी असलं तरी आपल्याला फायनली रिझल्ट हाच मिळवायचा आहे. तर तो हम्म, कसा मिळवायचा, त्यासाठी मग मी भरपूर अभ्यास करून हम्म. त्याच्यापासून काही पद्धती निर्माण केली. अच्छा. आणि काय मिक्सिंग झालं की माझ्या काहीतरी. हम्म, पहिल्या प्रदर्शनापासूनच मला प्रेक्षकांची, बघणाऱ्यांची रिॲक्शन ज्या होत्या हम्म. त्याच्यामध्ये, अरे हे तुम्हाला कसं शक्य आहे, हा, कसं करता तुम्ही, हा. ही प्रश्न निर्मिती पहिल्यापासूनच झाली. आणि मग मी त्यांची शक्य होईल तसे मी त्यांना उत्तरं द्यायचो, बरोबर. त्यांचं समाधान होईल हे बघायचो किंवा हम्म, माझ्या पद्धती एक्सप्लेन करून सांगायचा प्रयत्न करायचो. हम्म. आणि असं करता करता 2012 साली पुण्याला माझं एक वर्कशॉप झालं, ज्याच्यामध्ये एक हो. 70-75 लोक शिकले त्याच्यामध्ये. अच्छा. अगदी वयवर्षे 11 पासून 76 वयाच्या एक आजी अरे, होत्या, तिथपर्यंत सगळी रेंज होती. आणि अरे 3 वा. दिवसाचं आमचं वर्कशॉप झालं. हम्म, तर त्या वर्कशॉपमध्ये मी शिकवलं सगळ्यांना की पेन हम्म, कसं वापरायचं. छान त्यांनी निर्मिती केली. हम्म. त्यानंतर अशी बऱ्याच ठिकाणी माझी वर्कशॉप झाली. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आर्ट डायरेक्शनची जी डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटच्या स्टुडंट्ससाठी एक वर्कशॉप अरेंज केलं होतं. हो. अच्छा. त्यानंतर बेळगावच्या आर्किटेक्चरच्या कॉलेजमध्ये वर्कशॉप केलं होतं एक अरेंज. पण ह्या सगळ्या ठिकाणी जरी हे सगळेजण शिकायचे, तरी सुद्धा 3 दिवसामध्ये इतकं ते अ, जे काही सगळं शिकायचे, तर हम्म, ते लक्षात राहायचं नाही त्यांच्या. हम्म, हम्म, कारण इतकं त्याच्यामध्ये इतक्या इंट्रिकसीज आहेत पेन हम्म. वापरण्यामध्ये त्या. हो. तर आपण जसं लिहायला पेन वापरतो ना, तर तसं वापरून चालत नाही. हा. तर आपण जसं पेन्सिल शेडिंग कसं करतो, हम्म, तशा प्रकारे पेनचा वापर करायला लागतो. पण त्याच्यात सुद्धा खूप अजूनही बारकावे आहेत, हम्म, जे आपण जर का आत्मसात केले तर आपल्याला हा रिझल्ट मिळू शकतो. हम्म. आणि मग ते प्रॅक्टिस कशी करायची किंवा तो रिझल्ट कसा, कलर कॉम्बिनेशन कशी मिळवायची, बरोबर, बरोबर. जे इंट्रिकसीज आहेत, तर त्या लक्षात राहायच्या नाहीत लोकांना. हम्म, आणि मग ते म्हणायचे की नाही, तुम्ही सगळं शिकवलं, फार सुंदर झालं,
पण नंतर आमच्या लक्षातच राहिलं नाही, असं व्हायचं. हा. पण मग आता ते वर्कशॉप्स जेव्हा होत असत त्याच्यात त्यांना काहीतरी बनवता यायचं, म्हणजे एखादं चित्र म्हणा, का नुसतेच हो, पेन हो. वापरायला शिकवत होतात? हा, वर्कशॉप मी असं डिझाईन केलेलं आहे की 10 तासाचा एकूण टोटल टाइम स्पॅन असतो तो. 3 हम्म, दिवसांमध्ये कव्हर अप करतो आम्ही तो. हम्म, तर पहिल्या दिवशी 3 तास, दुसऱ्या दिवशी 3 तास, तिसऱ्या दिवशी एक 4 तासाचा कार्यक्रम असा असतो. हा, तर पहिल्या दिवशी मी काय करतो, एक छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन माझं, हम्म, आणि एक त्याच्यावरती एक अर्ध्या पाऊण तासाचा मी बोलतो हम्म. की पेन हे मीडियम का वेगळं आहे बरोबर. आणि त्याचा अप्रोच, तुमचा त्या काळी वापरण्याचा अप्रोच कसा असला पाहिजे ह्याच्याबद्दल मी सांगायचो. आणि मग त्यानंतर त्यांना काही बेसिक गोष्टी मी प्रयोग करायला सांगायचो. त्या बरं. सगळ्यांना ते पेनचे सेट द्यायचे, कागद द्यायचे, हा, आणि मग त्यांना ते पेनवरती कंट्रोल आणण्यासाठी काय काय लागतंय, कंट्रोल हा. कसा असला पाहिजे, हम्म, आणि मग प्रत्येक पेनमध्ये असलेला रंग तुम्ही कसा शोधून काढायचा, हा. त्याच्या पॉसिबिलिटीज काय ते कळण्यासाठी त्याच्यात बरं. आता आपल्याकडे काय काय आहे ते हम्म, कसं कळावं, इथपर्यंत पहिला दिवस व्हायचा. मग हा, दुसऱ्या दिवशी मी काय करायचो, दुसऱ्या दिवशी त्यांना कलर मिक्सिंग बद्दलचं नॉलेज द्यायचो, हम्म, प्रॅक्टिकल्स द्यायचो, काही एक्सरसाइजेस द्यायचो, हम्म, आणि एक छोटंसं ड्रॉइंग ज्याच्यामध्ये शेडिंग पण आहे हम्म, आणि शेपही आहे, फॉर्म आणि टोन हम्म, दोन्हीचा एक एक्सपेरिमेंट, त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन त्यांना स्वतःला करायला लावायचो. हा. आणि हे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या शेवटी मी त्यांना विषयाचा विचार करून या उद्या असं सांगायचो, अच्छा. की आपल्याला तुमचा स्वतःचं एक चित्र उद्या तयार करायचं आहे. हा, आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी स्वतःच्या विषयाचं स्वतःचं एक चित्र पूर्ण तयार करायचं, हे जे 2 दिवसात शिकलेले असतात त्याच. तर अच्छा. खरंच सुंदर सुंदर चित्र सगळ्यांनी केलेली तयार होती, झाली. म्हणजे ओके. ऍबस्ट्रॅक्ट पासून, हो अगदी ऍबस्ट्रॅक्ट पासून रिअलिस्टिक पर्यंत वेगवेगळे विषय सगळ्यांनी हँडल केलेले. खूप छान करतात लोक काम. हो, हम्म. प्रत्येकाकडे कला असते, प्रत्येक असं. जण खरंच कलाकार असतो, उपजत कलाकार असतो, थोडी आणि त्याला त्यांना, फक्त ती वेळ यायला लागते, हा, की आणि नाही थोडी का ती थोडंसं गायडन्स लागतो किंवा थोडे गायडन्स लागतो. हा. एक्झॅक्टली. पण आता हे मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की बॉलपेन हे तुम्ही कॅनव्हास वरती वापरलं? मी तर सुरुवात कॅनव्हास. कॅनव्हासवरच केली. हो, अच्छा. हो. मी सुरुवात कॅनव्हासवरच केली, कारण मी आधी अॅक्रिलिक आणखीन ऑइलही करायचो, हम्म. आणि माझ्या मते तोच एक सरफेस जो फाईन आर्टसाठी सगळ्यात सुटेबल सरफेस सगळ्यात. हा. आहे. हम्म. आणि मग मी त्याच्यावरती पहिली चित्र काही काढली, म्हणजे हम्म. माझ्या पहिल्या प्रदर्शनामध्ये हम्म. सगळी बहुतेक चित्र त्यावरतीच काढलेली होती. कॅनव्हास. पण पुढच्या 3-4 महिन्यातच मला हे लक्षात आलं की त्याचे रंग फेड व्हायला लागलेले. हो. म्हणजे लाल रंग अच्छा, हळूहळू बरोबर. कमी कमी हम्म. होत गेला. हम्म. हम्म. निळा रंग कमी कमी होत गेला. ओके. फक्त हिरवाच शिल्लक राहिला किंवा फक्त काळा शिल्लक राहिलाय असं दिसायला हो. लागलं मला. अच्छा. आणि मग मी विचार केला की हे काहीतरी चुकायला लागलंय आपलं. हम्म. म्हणजे हा आता पेनाचा शाईचा दोष आहे का कॅनव्हासचा दोष आहे मला काही कळेना. मग मी काय केलं की मी जिथे जिथे ज्या ज्या दुकानांमध्ये मला लाल रंगाची पेन मिळाली ती हम्म. सगळी पेनं मी गोळा केली. माझ्याकडे जवळजवळ 8-10 वेगवेगळ्या कंपन्यांची पेनं मी मिळवली, हम्म. जी सगळी भारतात तयार झाली होती, काही इम्पोर्टेड पेन्स होती. अशी मी सगळी पेनं गोळा केली हम्म. आणि मग कॅनव्हासवरच एक स्ट्रीप तयार केली. माझी एक पद्धत मी शोधून काढली की हम्म. त्याची इंक टिकते का नाही ते कसं शोधायचं आपण. हम्म. तर त्याचे मी असे पॅचेस तयार करायचो आणि हम्म. मग ते पॅचेस अर्धे बंद करायचे काळ्या कागदानी, आणि मग त्याच्यावरती काच ठेवायची आणि सूर्यावरती सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचं 2-2, हा. 3-3 दिवस. हम्म. मग तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्ही तो कागद काढून पाहिलं की तुम्हाला अर्धा भाग त्याचा आहे तसा आणि अर्धा भाग फेड झालाय का नाही ते कळायचं. हम्म. मग मी काय केलं, मला कळलं हे की हे कॅनव्हासवरती फेडच व्हायला लागलेला आहे. मग हम्म. मी विचार केला की आपला हा जो प्रॉब्लेम आहे आपण अशा प्रकारे अप्रोच करून उपयोग नाहीये. हम्म. की पेनं जी तयार होतात ती पेन कशासाठी होतात, तर लिहिण्यासाठी तयार होतात. आणि हम्म. आपण लिहितो नॉर्मली कुठे, कागदावरती लिहितो. हम्म. तर मी कागद मिळवले. मग मी काय केलं की सगळ्यात चांगला कागद कुठला, तर आपला 100% कॉटन वेस्ट पासून तयार केलेला वॉटर कलर पेपर. ओके. आणि मग त्या कागदावरती मी ते परत एकदा तसे स्वॅचेस तयार केले आणि मग परत त्याची ट्रायल घेतल्यानंतर मला कळलं की कागदावरती ह्या इंक्स टिकतात. पण त्याच्यामध्ये मला हे कळलं की लाल समजा 10 कंपन्यांची पेनं आहेत माझ्याकडे, 10 पैकी 1, 2, 3च चांगली आहेत, बाकीची सगळी फेड होतात. मग ती तुम्ही कॅनव्हासवर वापरा नाहीतर कागदावर वापरा, ओके. चक्क ती फेड होतात हे मला कळलं. मग मी त्यातला लाल कुठला चांगला आहे तो टिकतो तो बाजूला काढला, कुठल्या ब्ल्यू मधला कुठला ब्ल्यू चांगला आहे तो बाजूला काढला. आणि आश्चर्य वाटेल की जगप्रसिद्ध काही कंपन्यांची पेनं जी आपल्याकडे मिळतात त्याच्या इंक्स टिकत नाहीत, ज्या आपण ऍक्च्युअली लिगल डॉक्युमेंट वरती वगैरे सही करायला वापरतो त्याच्या सुद्धा इंक्स फेड होऊन जातात.
अरे वा. पण असा मी अशा प्रकारे मग माझा स्वतःचा एक सेट झाला त्या पेनांचा. सिलेक्टेड. युनिबॉल कंपनीचा ब्ल्यू घेतला मी, पेंटेक कंपनीचा रेड घेतला. असं करत करत माझा प्रवास सुरू झाला. पण मला हे लक्षात आलं की येलो कलर मिळतच नाही आपल्याकडे. येलो कुठलीच कंपनी तयार करायची नाही. आणि मग माझा येलोचा शोध सुरू झाला, कारण येलो एक असा आहे पिवळा रंग जो नसेल तर तुम्ही इतर रंग तयार करू शकत नाही. हो की नाही. मग मला लंडनला काही पेनं मिळाली, त्यानंतर टोकियोमध्ये काही पेनं मिळाली. माझे मित्र नातेवाईक जे कोणी सगळ्यांना सांगितलं होतं त्यांच्याकडून ती पेनं आली. आणि मग त्याच्यातून मला पहिले येलो काही मिळालं, रिफिल्स ज्या मिळाल्या त्या, आणि तिथून सुरुवात झाली. पण आज अशी परिस्थिती की आपला भारत देश इतका संपन्न झालेला आहे की आपल्याकडे सगळ्यात चांगली पेन्स मिळतात भारतात तयार होतात पेन. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी दाखवतो. हा एक सेट आहे स्पीड म्हणून कंपनीचा. अतिशय सुंदर पेन आहे त्यांची, फार छान आहे, आणि आपल्याकडे कलकत्त्याला तयार होतात. अरे वा. आणि रिफिल्स वगैरे मिळतात त्याच्या? नाही, ही जी पेन आहेत ही अशी आहेत, म्हणजे आपण ज्याला यूज अँड थ्रो म्हणतो ना, तशी आहे. तुम्ही वापरायचं आणि नंतर टाकून द्यायचं पेन. तसं वेगळा पुन्हा सेटच घ्यायचा. हा, आणि इतकी स्वस्त आहे. मला असं वाटतं आता हा पण पहा, हा एक सेट आहे बालाजी कंपनीचा IQ म्हणून. तर ह्या पेनांच्या 10 पेनांचा सेट 50 रुपयाला वगैरे आहे. इतका स्वस्त आहे. त्यामुळे तुम्ही ते वापरून संपलं की टाकून देऊ शकता आणि परत दुसरा पेन घेऊन येऊ. इतकं सोपं झालं. व्हेअरएज आपल्याकडे काही इम्पोर्टेड पेन पण मिळतात, त्यांची एक पेन जवळजवळ 60-70 रुपयाला मिळतं. म्हणजे एक सेट घेतला तर 700-800 रुपये वगैरे अशा किमती आहेत पेनांच्या त्या. आणि त्यांची क्वालिटी किंवा आपली क्वालिटी, हो ना, मग कम्पॅरिझनच नाही. ऍक्च्युली आपल्या देशात चांगलं मिळतं, पण ही जे क्रेज आहे की फॉरेनचं वापरायचं ती कधी संपणार आहे माहित नाही. दॅट शुड एंड नाउ. बरोबर. आणि हे तुमचे जे वर्कशॉप झाले साधारण किती झाले किंवा काय? माझे बँगलोरला एक वर्कशॉप झालं, त्यानंतर पुण्यामध्ये मला वाटतं 2-3 झाली वर्कशॉप्स, 3-4 वर्कशॉप झाली पुण्यामध्ये. त्यानंतर बेळगावमध्ये 2-3 वर्कशॉप झाली. आणि मग नंतर काय झालं माहिती, हा जो सगळा प्रवास आहे हा 2012 पासून मला वाटतं 17-18 पर्यंतचा प्रवास आहे. 18 नंतर मग मी वर्कशॉप्स फारशी घेतली नाही. मला वाटतं 18 साली शेवटचं बँगलोरचं वर्कशॉप झालं. मग त्यानंतर 19च्या शेवटीपासून आपल्या ह्या सगळ्या पॅन्डेमिकमुळे 2-3 वर्ष तरी सगळंच बंद झालं, असं झालं. पण मग एक प्रसंग असा झाला की ह्या पॅन्डेमिकचं वरदान म्हणायला हरकत नाही की तो वेळ सगळ्याच कलाकारांना अगदी काम करायला मिळाला, मुक्त वेळ देणारा होता. कारण कुठली एंगेजमेंट्स नाहीत, सोशल एंगेजमेंट्स नाहीत, त्यानंतर कुठे प्रदर्शनं नाहीत, काहीच नाही. त्यामुळे सगळ्याच चित्रकारांच्या दृष्टीने ते एक मोठं वरदान ठरलं. म्हणजे काही लोकांना खूप त्रास झाला, अर्थात ऑफकोर्स सगळ्यांनाच त्रास झाला त्याचा. पण ठीक आहे. आमचा इथे एक लोकल ग्रुप आहे कलाकारांचा, गुलमोहर बाग नावाचा. तर आम्ही नेहमी उपक्रम काहीतरी करत असतो आणि सोशल उपक्रम करावेत अशा ह्याने, की कला लोकांच्या उपयोगी पडावी अशा ह्याने. आम्ही 2018 साली, आठवत असेल तुम्हाला, की इथे खूप आपल्याकडे पूर आले होते, नद्यांना पूर आले. महाराष्ट्रात, कर्नाटकात सगळ्या ठिकाणी भरपूर पूर आले आणि खूप लोकांचं खूप नुकसान झालं, खूप लोक त्यात गेले. आणि मग आमच्या कलाकार ग्रुपने असं ठरवलं की आपण एक्झिबिशन्स करायची आणि त्याच्यातून फंड रेझिंगचा कार्यक्रम करायचा. तर 2018 साली आम्ही तो एक मोठा उपक्रम केला. 6 प्रदर्शनांमधून आम्ही 1-2 लाख रुपये गोळा करू शकलो आणि शाळेच्या मुलांना ज्यांच्या सगळे वाहून गेलेलं होतं त्या सगळ्यांना आम्ही ते सगळं मदतीचा हात दिला होता त्यावेळेस. आणि 2018-19 मध्ये ते उद्योग झाले आमच्या ग्रुपतर्फे आणि आम्ही खूप ऍक्टिव्ह झालो, म्हणजे सगळाच ग्रुप आमचा ऍक्टिव्ह झाला. पण 2020 ची सुरुवातच अशी झाली की पॅन्डेमिकमुळे सगळेजण घरी अडकून पडले आणि मग लॉकडाऊन सुरू झालं. तर मग आता लॉकडाऊन मध्ये करायचं काय, तर एकमेकांना प्रोत्साहन देत राहायचं, मोटिवेट करत राहायचं. कारण लगेचच लोक खूपच असे हे झाले ना, म्हणजे सैरभैर झाले की आता मी काय करणार, पुढचं काहीच कळत नाहीये, अशी परिस्थिती झाली. मग ते जे काही लॉकडाऊन होता, आम्ही 2020च्या लॉकडाऊन मध्ये आम्ही रोज एक चित्र करायचा चॅलेंज घेतला. आणि मग रोज एक नवीन चित्र करायचं असा विचार करून आम्ही जवळजवळ मला वाटतं 10-12 चित्रांची एक वेगळी सिरीजच केली त्यावेळेला.
वा. आणि सगळ्या कलाकारांनी ते शेअर करायचं आणि ठराविक वेळेतच संपवायचं, तुम्ही सकाळच्या 3 तासातच संपवायचं अशा प्रकारे. तर त्या लॉकडाऊनचा मला असा उपयोग झाला की मी माझ्या कामाचा थोडासा स्पीड वाढवू शकलो. म्हणजे जे चित्र काढायला मला समजा 1 दिवस लागत असेल, 2 दिवस लागत असतील, तर ते 3 तासातच संपवायचं. अशा प्रकारे ती एक प्रकारे प्रॅक्टिस म्हणा किंवा टायमर उपयोग झाला मला त्या दिला. सगळ्याचा. हँडवर्क कशा प्रकारे मला सुधारता येईल त्याचा उपयोग झाला मला. आणि असाच दुसऱ्या वर्षीचाही लॉकडाऊन तसाच झाला. 2021 साली पण आपण सगळ्यांनी सेकंड वेव्हच्या वेळेला लॉकडाऊन अनुभवला. तर त्यावेळेला मात्र अशी मानसिक परिस्थिती अशी होती की हे कधी संपणार आहे असं झालं की पहिला लॉकडाऊन कसा होता की आपल्याला खूप वर्षांनी सुट्टी मिळाली आहे असा एक आनंद होता सगळ्यांना थोडं रिलॅक्स की आपल्या आजूबाजूला आजूबाजूला अजूनही कोणी आजारी नव्हतं फारसं, कुठे काही सिरियस नव्हतं, पण लॉकडाऊन झालेला होता अशी परिस्थिती होती. त्यामुळे आनंदी मूड मध्ये केलेली चित्र त्यावेळेची खरंच आनंदी मूड मधली आहेत सगळी चित्र. म्हणजे मी काही शेअर केलेली आहेत तुमच्याबरोबर, ती आपण पाहू शकतो त्याच्यामध्ये. तर ती सगळी सिरीज तशी झाली. पण 2021चा जो लॉकडाऊन होता त्याला आपल्या ओळखीतले खूप लोक गेले होते आणि एकंदरीतच खूप अशी नैराश्य आलं होतं थोडंसं. नैराश्य होतं एक प्रकारचं सगळं. आणि पुढं काय असं होतं. तर मग परत आम्ही चॅलेंज घेतला की आपण यावर्षी सुद्धा एक सिरीज ऑफ आर्टवर्क रोज एक करायचं या लॉकडाऊन मध्ये सुद्धा. आणि तो जो काही 14 दिवसांचा लॉकडाऊन होता परत आम्ही आपले रोज एक बसून चित्र काढायचं असं केलं. तर त्यावेळेला माझ्या हातून जी काही चित्रनिर्मिती झाली, पहिली 1-2 चित्र मी तो चॅलेंज घेण्यातच म्हणजे स्वतःवरती चॅलेंज घेण्यासाठी म्हणून मी एक निर्मिती केली. त्यापैकी एक चित्र माझ्याकडे आता आहे, इथे मी दाखवत होते. असं चित्र आहे. हा, आणि ह्या चित्राचं मी टायटल दिलंय वेकिंग अप टू द चॅलेंज असं त्याचं टायटल दिलं. की आपल्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळे विचार यायला लागलेले आहेत. म्हणजे हे रफली पाहिलं आपण तर असं हे डोकं आहे, ही मान आहे अशी, आणि काहीतरी स्फुरायला लागलेलं आपलं, काहीतरी नवीन निर्मिती व्हायला लागली अशा प्रकारचं काहीतरी होतं. पण नंतर काय झालं की दुसऱ्या दिवशी मी तो विचार केला की हे अनएंडिंग दिसायला लागलं सगळं जे काही पॅन्डेमिक आहे. तर एक मी जी सिरीज केली त्याचं नाव आहे इन सर्च ऑफ द बियॉन्ड असं मी नाव दिलं त्या टायटलला. म्हणजे पहिल्या दिवशी मी ज्यावेळेला ते चित्र काढायला बसलो तर त्यावेळेला माझ्यासमोर फक्त अडचणीच होत्या आणि त्या कशा पार कराव्या अशा प्रकारची काहीतरी एक मानसिकता होती की अडथळे आहेत आणि ते पार करायला पाहिजे. तर तशी ती चित्र आहेत. मला वाटतं मी काही इमेजेस शेअर केलेल्या आहेत तुमच्याबरोबर, ते आपण इथे पाहू शकतो. तर त्या सिरीज मध्ये 10 चित्र आहेत ती. त्यात मी सिम्प्लिफिकेशन कसं करता येईल किंवा मी एक अर्थात कलाकार म्हणून मी भरपूर त्याच्यामध्ये प्रयोगही केले की तो एक मला एक संधी मिळाली मला ती की माझे काही रेंडरिंगची एक्सपेरिमेंट्स त्याच्यात मी करू शकलो आणि कंपोजिशनचे एक्सपेरिमेंट्स करू शकलो किंवा सिम्प्लिफाईड कलर स्कीमचे एक्सपेरिमेंट्स मी करू शकलो त्याच्यामध्ये. असं खूप समाधान देणारी एक सिरीज त्याच्यातून निर्माण झाली. पण हे सगळं करत असताना माझ्या एका मित्राचा मला फोन आला होता. मुंबईचा मित्र आहे माझा. आणि बोलता बोलता आमचा असा विषय निघाला की हे सगळं करताय ठीक आहे तुम्ही, मग तुम्ही एक पुस्तक का लिहित नाही तुमच्या या बॉलपेनच्या कामावर. आणि मग मला त्यावेळेला लक्षात आलं हे की 2012 साली मी पुस्तकाचं अर्ध काम करून तसंच ठेवलेलं होतं. आणि मजा अशी होती की ते पहिलं जेव्हा वर्कशॉप झालं त्या वर्कशॉपसाठी मी नोट्स काढलेल्याच होत्या आणि त्या नोट्सच मी कन्व्हर्शन पुस्तकात करायचं असं ठरवलं होतं. 2012च्या नोव्हेंबर मध्ये मी फेसबुक वरती एक पोस्ट पण टाकली होती फेसबुकवर की आता हे पुस्तकाचं मी काम सुरू करतोय आणि त्याच्यासाठीच हे इलस्ट्रेशन मी केलंय असं काहीतरी एक पोस्ट मला केव्हा तरी सापडली त्यानंतर. तर मला लक्षात आलं की मी नोट्स काढलेले आहेत. त्या मित्राला म्हटलं की अरेच्या बरं झालं तुम्ही सांगितलं, मी ते सगळं शोधून काढतो आणि काम करायला घेतो मी. आणि कामाला सुरुवात केली मी त्या, म्हणजे हळूहळू अर्थात सुरुवात केली ती.
आणि 2012 साली ज्यावेळेला मी त्या नोट्स तयार केल्या त्या पुस्तकासाठी, त्यावेळेला माझी आई होती. हम्म. आणि आईला मी सांगितलं की आई म्हटलं, कारण तिने सुद्धा स्वतः पुस्तकं लिहिली होती. तिने स्वतः बाटिकचा अभ्यास करून तिने बाटिकसाठी 3 पुस्तकांची एक सिरीज केली होती. तिने स्वतःच इंग्लिश, हिंदी आणि मराठी तिन्ही भाषांमध्ये तिने स्वतः पुस्तक लिहिलं होतं. ओके. आणि पुण्याची आपली कॉन्टिनेंटल प्रकाशन पुण्याचं, त्यानंतर मला वाटतं भारती काहीतरी कुठली तरी संस्था आणखी नाही, तर त्यांच्यातर्फे एक एडिशन अशा काहीतरी तिने त्या पब्लिश केलेल्या होत्या पुस्तकांच्या. तर मग मी तिला म्हटलं की मी पुस्तक लिहायला लागलो, तर ती भयंकर खुश झाली आणि मला दाखव नोट्स म्हणाली. नोट्स तिने वाचल्या सगळ्या आणि तिने एक फॉरवर्ड वजा काहीतरी लिहून ठेवलं माझ्यासाठी. आणि पुढे ती 3-4 महिन्यातच गेली. त्यानंतर ती खूप आजारी होती त्यावेळेला आणि पुढे 3-4 महिन्यात 2013 साली केव्हा तरी गेली. मग ती गेल्यानंतर माझा सगळा मूड बदलला म्हणा काही, कारण तो कायमचाच एक चेंज होता. आणि मग हे पुस्तकाचं वगैरे सगळं मागं राहिलं काम आणि मी नंतर विसरूनही गेलो की आपण पुस्तक लिहायला घेतलंय किंवा लिहिलं पाहिजे हे सुद्धा विसरलो होतो. पुढे वर्कशॉप्स पण झाली आणि मी त्याच आपल्या जुन्या नोट्सच सगळ्यांना द्यायचो, कारण त्यात काही तसं ऍड करण्यासारखं नव्हतं, कारण बहुतेक सगळं मी तोंडी शिकवायचो किंवा काम करून घ्यायचो प्रत्यक्ष उभं राहून, त्यामुळे नोट्सची फारशी गरज लागायची नाही. आणि मग आता हे 2021 साली ज्यावेळेला हे सगळं ठरलं की आपण करायचं 2020-21 मध्ये, तर तेव्हा मी सुरुवात केली. आणि मग सगळ्यांना एक फेसबुकवरती माझे काही ओळखीचे मित्र आहेत त्यांना मी सांगितलं पाहिजे म्हणून मी सांगितलं की पुस्तकाचं काम आता सुरुवात केलेली आहे. आणि ती पोस्ट माझ्या एका अमेरिकन मित्रांनी वाचली. तो theballpointer.com नावाची तो एक वेबसाईट चालवतो. तो आणि त्याचा मित्र असे दोघं मिळून, एक रायटर आणि एक पब्लिशर असे ते दोघ जण वेबसाईट चालवतात. आणि त्या वेबसाईटवर जगभरातल्या अनेक बॉल पॉइंट वापरणाऱ्या आर्टिस्टचा उल्लेख, त्यांच्यावरची आर्टिकल्स आणि बराच काही त्याच्यावरती कंटेंट बॉल पॉइंट बाबतचं सगळं तिथं ते पब्लिश करतात. तर 2015 पासूनच माझ्याबद्दल त्यांनी बऱ्याचदा लिहिलेलं आहे. त्या वेबसाईटवरती खूप आर्टिकल्स आलेली आहेत, माझी चित्र पब्लिश केलेली आहेत त्यांनी. आणि ते नेहमी म्हणायचे की तुझी वापरायची पद्धत फार वेगळी आहे, तुझी सगळी इम्प्रेशनिस्टिक स्टाईल आहे आणि असं पाहायला मिळत नाही, तुझी युनिकनेस आहे, तुझ्याकडे काहीतरी वेगळे पण आहे, असं ते मला नेहमी म्हणायचं. आणि जेव्हा मी पुस्तक लिहितोय हे कळलं त्याला, तर तो म्हणाला की अरे दिस इज समथिंग रिअली ग्रेट आणि मी तुला मदत करायला तयार आहे, तुला काही लागली तर मदत सांग, असं त्यांनी मला म्हटलं. आणि मग पुस्तक लिहायचा माझा एक मोठा कार्यक्रम सुरू केला होता मी. आता पुन्हा आपण तुमच्याच पुस्तकावरती येऊया, त्याचं नाव आणि त्याच्याबद्दल तुम्ही सांगा की काय काय तुम्ही त्याच्यामध्ये मांडलंय. होय होय, तर मी तुम्हाला दाखवतो हे पुस्तक. ओके, हे ते पुस्तक आहे एक्सप्लोरिंग. तर मी माझ्या आधीच्या एपिसोडमध्ये ज्या फॉन्ट बद्दल बोललो होतो ना मी, की वार्षिक परीक्षेला आमच्या जो फॉन्ट वापरला, तो हा जो बॉल पॉइंट म्हणून जो लिहिलेला आहे ना तो फॉन्ट त्याच शैलीतला फॉन्ट आहे. ह्याच्यामध्ये फक्त सर्कल्स आहेत आणि स्ट्रेट लाईन्स आहेत, सर्कल आणि स्ट्रेट लाईन. त्यामुळे यातला ओ बघा किती मोठा ओ आहे, किंवा एन अगदी कॉम्प्रेस्ड आहे, पी सुद्धा असा घेतलेला आहे. अशी ती फॉन्टची शैली माझी मी तयार केली होती त्यावेळेला. पण खूप इंटरेस्टिंग आहे ते बघायला, छान वाटतं. होय होय होय. तर हे पुस्तक जे आहे हे पहा तुम्ही, आता ही अशा प्रकारची सगळी चित्र निर्मिती होऊ शकते हे मी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि अगदी अत्यंत साध्या, ज्याला आपण प्लेन इंग्लिश म्हणतो, की ज्याच्यामध्ये एकही असा जड शब्द नाहीये, आपल्या रोजच्या व्यवहारातला साधे साधे शब्द वापरून इंग्लिश मध्ये लिहिलेला आहे. कारण एकतर इंग्लिश भाषा जरी आपण म्हटली, जरी ग्लोबल लँग्वेज जरी असली, तरी अनेक देश आहेत, अनेक प्रांत आहेत की जिथे इंग्लिश अजिबात वापरलं जात नाही रोजच्या व्यवहारामध्ये. जुजबी ओळख असते किंवा शाळेत फक्त इंग्लिश भाषा म्हणून आपल्याकडे जर का असेल तर आपल्याला टेक्निकल शब्द माहिती असणं शक्यच नाही. तर त्या लोकांना सुद्धा ज्यांचं 2-3 वर्षाचाच फक्त इंग्रजी भाषेचा अभ्यास असेल, ज्यांनी शाळेमध्ये इंग्रजी शिकलं असेल, तर त्यांना सुद्धा कळेल इतक्या साध्या सोप्या इंग्लिशमध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते जाऊन पोहोचावं असं. आणि पुस्तकामध्ये माझी भरपूर चित्र आहेत त्याच्यामध्ये, जर का आपण पाहिली, मी दाखवतो. अशी सुरुवातीपासून अनेक चित्र आहेत मध्ये मध्येही. आणि हे पुस्तक घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं लोकांनी? हे पुस्तक आहे सध्या फक्त ऑनलाईनच अवेलेबल आहे.
ओके. आणि ते एक वेबसाईट केलेली आहे हम्म. https://shirishDeshpande.art अशी वेबसाईट आहे. आपण हे तर मी ती देऊ आपण आपल्या डिस्क्रिप्शन लिंक बॉक्स शेअर मध्ये. करतो. हो हो. हो. तर तिथे ऑनलाईन उपलब्ध आहेत. आता बर. बॉल पॉइंट पेन ज्या वेळेला वापरतो आपण तर त्यावेळेला कलर मिक्सिंग हा एक मोठा चॅलेंज असतो कलर मिक्सिंगचा. अगदी. कारण आपल्याकडे मिळतात फक्त 8 किंवा 10 रंग आणि ते 10 रंग सुद्धा कसे तर तो रंग तो तसाच राहणार. त्या लाल रंगाच्या रिफिल मधला लाल तो तुम्हाला तो लालच मिळणार फक्त. त्याच्यात व्हेरिएशन काहीच मिळत काही नाही, शेडिंग काही मग करता. आपण आता फॉर एक्झाम्पल स्किन टोन कसा करायचा किंवा आपल्याला वेगवेगळ्या हिरव्या रंगांचे शेड्स कशा मिळवायच्या तर त्यासाठी मी त्या पद्धतींचा अभ्यास करून त्या शाईचा अभ्यास करून आणि माझ्या प्रिंटिंग मध्ये जे मी वापरायचो इंक फॉर्म्युलेशनचे जे काही फॉर्म्युले वापरायचो तर तो सगळा अनुभव घेऊन त्याच्यातून मी ह्या पद्धती डेव्हलप केलेल्या आहेत. आता मी तुम्हाला पुस्तकातलाच एक भाग दाखवतो की म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे ही की हे पहा आता ह्याच्यामध्ये हा जो पेनाचा सेट असतो ना जो 10 रंग मिळतात आपल्याला त्याच्या रंगांचे शेड्स ह्या की त्यात पिवळा आहे त्यानंतर ऑरेंज आहे लाल आहे पिंक आहे पर्पल आहे त्यानंतर हे 2 ब्ल्यू आहेत एक डार्क ब्ल्यू आहे एक लाईट ब्ल्यू आहे त्यानंतर हा एक ग्रीन आहे ब्राऊन आहे आणि ब्लॅक आहे. ओके. पण जर का आपण तेच रंग आता हे त्यांची मिक्सिंग आहेत ही सगळी वेगवेगळी जी आहेत ही त्याच्यातलेच मिक्स केलेल्या शेड्स आहेत इतक्या. अच्छा. एवढ्या पॉसिबिलिटीज आपल्याला इथेच मिळू शकतात नुसत्या त्या एकमेकांवर ओव्हरलॅप ह्याच्यातूनच एवढ्या मिळू शकतात. एवढ्या मिळू शकतात आपल्याला. आता तुम्ही त्याच्यावरचं जर का प्रेशर कमी जास्ती केलं तर आणखीन टोनल व्हेरिएशन्स मिळतात. मग मी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये अजून एक असा दिलेला आहे किती पॉसिबल शेड्स आहेत त्या वेगवेगळ्या इतक्या प्रकारच्या ह्या सहज तयार केलेल्या शेड्स आहेत. आणि ही रंगांची पद्धत मिक्सिंगची कशी करतो मी तर प्रत्येक समजा 4 वेगळे वेगळे रंग असतील आपण घेतलेले तर प्रत्येकाचा अँगल जो आहे तो वेगळ्या वेळा ठेवलेला आहे. त्यामुळे आपल्याला हा केलेला फायनल कलर असा मिळू शकतो. इतके कलर्स मिळतात ऍक्च्युली. इतके मिळू शकतात त्याच्यामध्ये. त्यानंतर हे पहा आता ह्याच्यामध्ये आपण रंगांचे मिक्सचर्स कशी कशी मिळू शकतात ह्याच्यामध्ये दाखवलेल्या ह्या ज्या आहेत ह्या पहिल्या 2 ज्या शेड्स आहेत त्या मुख्य त्या पेनाच्या डायरेक्ट शेड्स आहेत. त्याच्या पर्सेंटेज मध्ये तयार केलेले टिंट्स आहेत. ते ओव्हरलॅप केले तर हे कलर मिळतात असे. इतकी कॉम्बिनेशन्स त्याच्यातून मिळू शकतात की आपण त्यावरती जो काही कंट्रोल मिळवू आणि तो कंट्रोल कसा मिळवायचा सगळं त्याबद्दलच लिहिलेलं आहे. त्यानंतर पुस्तकात मी काही एक्सरसाइजेस दिलेले आहेत. एक जॉमेट्रिक एक्सरसाइज आहे पोर्ट्रेटचा एक एक्सरसाइज आहे ज्याच्यामध्ये विजापूर यांचं जे पोर्ट्रेट आहे तेच त्याच्यात घेतलेलं आहे की जे तुम्ही कॉपी करून पाहू शकाल. हे पोर्ट्रेट इतकं आवडलेलं आहे लोकांना जगभरात मला आजपर्यंत 3-4 लोकांनी त्याच्यावरून स्वतः चित्र तयार करून पाठवलेली आहे की पहा आम्ही तुमचं चित्र रेफर करून स्वतः एक चित्र तयार केलेलं आणि तुम्हाला पाठवतोय कसं झालंय सांगा. नाही आणि त्याबद्दल सगळं तुम्ही ते समजावून सांगितलंय तर ते फॉलो करायला लोकांना नक्कीच आवडेल. आणि हे पुस्तक आता नक्कीच मला असं वाटतं की मला पण एक हवं आहे. आता मी मागवून घेईनच पण बरेच लोक मागवतील असं मला नक्कीच वाटतं. आणि मी काय कारण केलंय पुस्तकामध्ये शेवटी त्याच्यात माझी काही लायब्ररी पण आहे दिलेली ज्याच्यामध्ये काही चांगली चित्रांचं कलेक्शनही आहे याच्यामध्ये. ही पूर्ण पेज अशी मोठी मोठी छापलेली पण आहे त्याच्यामध्ये. बॉलपेन आणि ह्याच्यामध्ये मी ह्याच्या बरोबर मी इथे काही लिखाण पण केलेलं आहे की ह्या चित्र निर्मिती बद्दलचे काही माझे विचार जे आहेत तेही त्याच्यात दिलेले आहेत. बरीच चित्र आहेत ह्याच्यामध्ये. हे सुंदर स्टिल लाईफ्स आहेत त्यानंतर सिटीस्केप्स आहेत अशी. त्यानंतर हे एक असं ऍबस्ट्रॅक्टही आहे. खूपच छान. अगदी संग्रह असण्यासारखं पुस्तक आहे हे. आहे. खूपच छान. वा. आणि हा प्रोसेस दिलेला आहे ह्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप सगळा प्रोसेस दिलेला आहे हा की हे पहिल्यापासून अगदी या स्टेज पासून ते पूर्ण होईपर्यंत असे सगळ्या ह्याच्या स्टेजेस मध्ये काय काय मी विचार केला आणि कसं कसं करायचं ह्याबद्दल विश्लेषण आहे. त्यामुळे तो गायडन्स घेऊन नवीन चित्र निर्मिती करताना त्याचा खूपच उपयोग होऊ शकेल. ह्याच्या पुढे तुम्ही काही पुस्तक वगैरे लिहिणार आहात का म्हणजे काय फ्युचर प्लॅन्स काय आहेत?
अजून लिहा पुस्तकं. आहे, बघू आता पुढे काय काय होतंय आपल्याला माहिती नाहीये. पण मला असं वाटते की चित्र काढणं किंवा चित्रकार असणं आणि चित्र निर्मिती हा जो आहे प्रवास, हा न संपणारा प्रवास आहे. अगदी म्हणजे अगदी. त्यात आपण तरी रोज शिकतच राहिलं पाहिजे, रोज रोज. नवीन प्रयोग केलेच हो पाहिजेत आपण. हो तर हो. त्या प्रयोगातूनच आपल्याला काहीतरी एक कुंपण तोडून पलीकडे जाता येऊ शकतं. बरोबर. आणि तोपर्यंत आपण डेव्हलपमेंट स्वतः प्रयोग करा. स्वतःच्याच ह्याच्यात डेव्हलपमेंट होते ना. होते, होय, होय. तेच आपण करत राहिलो तर तिथेच राहणार किंवा खालीच जाणार. एक्झॅक्टली. पण हो दुसऱ्यांकडनं खूप काही शिकायसारखं असतंच. हो हो. आणि मला असं वाटतं की स्वचित्र निर्मिती हा जो काही प्रोसेस आहे की आपण कमिशन्ड वर्क जेव्हा करतो की दुसऱ्यांना कोणाला तरी एक लँडस्केप करून पाहिजे तर ते करून दिलं तुम्ही, ते ठीक आहे, जिथे तुम्हाला काहीतरी लिमिटेशन आलंच. पण स्वचित्र निर्मिती आपण जी म्हणतो की जी तुम्ही आतून तुम्हाला जी काही उत्स्फूर्त संकल्पना येईल तर त्याच्यापासून तुम्ही निर्मिती करायची, हा न थांबणारा प्रवास आहे. आणि मला असं वाटतं की तो प्रत्येक कलाकारांनी ह्या प्रकारे विचार करावा की आपल्याला स्वतःला आतून काय वाटतंय आणि ते आपण काय केलं पाहिजे. तर त्याच्यातूनच मला असं वाटतं की नवीन नवीन संकल्पना निर्माण होतात, नवीन शक्यता निर्माण होतात आणि नवीन प्रयोग करण्याची आपल्याला एक होते, म्हणजे तयारी होते. आणि आपण ती बाउंड्री क्रॉस करून पलीकडे समजा गेलो तर त्यातला जो आनंद आहे, एक मिळवण्याचा, वेगळं काहीतरी मिळवण्याचा आनंद जो आहे तो अपरिमित आहे, म्हणजे अनकम्पेरेबल आहे. अगदी अगदी. त्याची कंपॅरिझन कशाशीही करू शकत कशाशीच होऊ शकत नाही. आणि एक आर्टिस्ट म्हणून आपल्याला एक क्रिएशनचा जो आनंद मिळतो तो आहेच, प्लस नवीन नवीन तुम्ही म्हणताय तसं त्याच्यामध्येही आपल्याला अजून 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 आनंद शोधता येतो. खरंय, मात्र खरंच आहे, खरंच आहे, खरंच आहे, खरंच आहे. म्हणजे मी तरी असं म्हणेन की आपण कितीही जरी पाहिलं की वॉटर कलर किती जुनं मीडियम आहे खरं तर, किंवा ऑइल कलर सुद्धा किती जुनं मीडियम आहे, पण त्यात सुद्धा आपण जर का ते एकच मीडियम घेऊन त्यात नवीन प्रयोग करायचे ठरवले तर किती वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज दिसतात, होय की नाही. आणि मला असं वाटतं की प्रत्येक मीडियम जे आहे त्याचा स्वभाव वेगळा वेगळा आहे. वॉटर कलरचा स्वभाव वेगळा आहे, ऑइलचा वेगळा आहे, पेन्सिलचा स्वभाव वेगळा आहे, तसा पेनाचाही स्वभाव वेगळा आहे. पण आपल्याला एक मात्र करायला लागतंय असं मला वाटतं की ते मीडियम जे आहे ते आपल्या ग्रास्प मध्ये येण्यासाठी, म्हणजे आपली शैली त्याच्यातून व्यक्त करण्यासाठी त्याच्याशी एक मिळतं जुळतं आपल्याला करून घ्यायला लागतं, की त्याला आपल्यासारखं वळवून घ्यायला लागतं, आपल्या दोस्ती बाजूचं करावी करून लागते, घ्यायला लागतं. त्याच्याशी दोस्ती करावी म्हणजे लागते. कसं, म्हणजे कसं माहितीये का की समजा माझा एक मित्र आहे आणि तो वॉटर कलर फार सुंदर करतो, मी त्याचा डेमो पाहिला, मी डेमो नेहमी पाहत असेल समजा, तर त्याच्यासारखी जर का मी त्याची जी का पद्धत असेल तीच जर का मी घेऊन करायचा प्रयत्न, कदाचित मला जमणार नाही आणि जमतही नाही. तर ती जी काही तो वापरतो, समजा तो पाणी किती वापरतो, तो ब्रश कुठले वापरतो किंवा कशा प्रकारे पाण्यात त्याचा कागदाचा वेटनेस ठेवतोय, ह्या सगळ्याची ती त्याला जमून गेलेली गोष्ट असते. ती आपण जमवून घेण्यासाठी आपल्याला शक्य होईलच असं नाही. तर आपण त्या दृष्टीने प्रयोग केले पाहिजे जिथे ते मीडियमच पण आपण वेगळ्या प्रकारे वापरायचं आणि मग त्याच्यातूनच आपली शैली हळूहळू तयार होत जाते असं मला वाटतं. वा, हे तुम्ही आताची जी अपकमिंग आर्टिस्टची पिढी आहे त्यांना तुम्ही खूपच मोलाचा असा एक सल्ला आणि संदेश दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की तुमचं हे पुस्तक तर घरोघरी पोचायलाच पाहिजे, म्हणजे ऍटलिस्ट आर्टिस्ट लोकांच्या प्रत्येकाच्या संग्रही असायला हवं. आणि त्याबद्दल मी सगळ्या व्ह्युअर्सना नक्कीच एक असं म्हणेन की तुम्ही प्रयत्न करा हे पुस्तक मिळवण्याचा. तर शिरीषजी, आपला हा एपिसोड आपण आता इथेच थांबवूया. आणि आपण इथे आलात आणि आम्हाला इतक्या गोष्टी सांगितल्यात आणि दाखवल्यात सुद्धा, पेंटिंग्स तुमची, पुस्तकाबद्दल सुद्धा माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या फ्युचर प्लॅन साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच की तुम्ही मला मोठी संधी दिली आहे की माझी चित्रकला किंवा माझे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ दिलात. आणखीन इतक्या दिवसांनी हा योग जुळून आला आणि खूप छान, मला खूप बरं वाटलंय. तुम्ही छान प्रश्न विचारलेत त्यामुळे मला व्यक्त होणं सुद्धा सोपं गेलं असं मला वाटतंय.
आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. ओके.